राम राम मंडळी. तर मंडळी, सेमी चालू झाल्या. सेमीमध्ये पहिल्या सेमीत पिस्टन बाळशाखर आणि वादळ मानगरचं वादळ सेमी 5 झाले आणि फायनलसाठी पात्र. मित्रांनो, आजच्या या मैदानात या गाडीला तुफान असा वेग लागला होता आणि मला तरी वाटत नाही की या गाडीसारखी दुसरी कोणती गाडी आज पाहिली असेल. तर तुफान अशा वेगात निर्विवाद वर्चस्व गटाला सुद्धा आणि सेमीला सुद्धा निर्विवाद वर्चस्व आणि फायनलसाठी पात्र झालेत. दुसरी गाडी मित्रांनो मथुर 1001 आणि बालमा या गाडीला सुद्धा चांगलाच वेग लागला आहे आणि हे सुद्धा निर्विवाद वर्चस्व करत फायनलसाठी पात्र झालेत. त्यानंतर मित्रांनो सेमी क्रमांक 8 पळाला आणि त्या सेमीमध्ये होता महाराष्ट्राचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर. पण मित्रांनो, आज खरंच बकासूर प्रेमी नाराज झाले. मी सुद्धा बकासूर प्रेमीच आहे आणि मी सुद्धा नाराज झाले. माझ्यासारखे सगळेच बकासूर प्रेमी नाराज झालेत, कारण बकासूरची सेमीला हार झाली. असं नाही मित्रांनो, चालायचाच खेळ आहे, खेळात काही घडू शकतं. आपल्या बकासूरने याच्या आधी बरेच मैदान गाजवले आहेत. दशम हिंदकेसरीसुद्धा झाला आहे. 10 वेळा हिंदकेसरी होणं सोपं नाही मित्रांनो. आता चर्चा चालू झाली. प्रत्येकजण म्हणजे बकासूर प्रेमी नाराज आहेत आणि ते दुसऱ्या बैलाला पोपटरावला दोष देत आहेत. पण मित्रांनो, असं करून चालणार नाही. सगळे नंदी आपलेच आहेत. पोपटरावसुद्धा चांगलाच पळाला आहे. पण खरं कारण सांगायचं तर आज पायरा चुकलाच मला असं वाटतंय, कारण आज पायरे तुम्ही पाहिले तर सगळे पायरे टॉपचे होते. मथुर 1001 आणि बालमा टॉपचाच पायरा, शेसवडी रायफल आणि कॉकटेल टॉपचाच पायरा आणि पिस्टन बाळशाखर आणि मानगरचं वादळ यांचं स्पीड तर तुम्ही पाहिलंच. यांच्यासारखी गाडी तर कोणतीच आज पाहिली नाही असं मला तरी वाटतंय. त्यामुळे आणि अजून बाकीचे बरेच असे टॉपचे पायरे होते. पोपटरावसुद्धा चांगला पळतोय, तो कमी पळतोय असं नाही. तरी बकासूर आणि पोपटरावनं गुलाल केलेला आहे. असं नाही मित्रांनो, खेळ आहे, खेळात काही घडू शकतं. हार जीत होत असते. आज हार आहे तर उद्या जीत आहे, आज जीत आहे तर उद्या हार आहे. बकासूर प्रेमींनी नाराज होऊ नका. आपला बकासूर कमबॅकसाठी माहिर आहे. नक्कीच पुढल्या मैदानात कमबॅक करेल आणि त्या मैदानात सुद्धा टॉपचाच पायरा असेल. चला मग भेटूया पुन्हा एकदा नवीन मैदानामध्ये नवीन व्हिडिओसह.